धन्यकाळ संत भेटे पायी विधी कळवितो संदेहाच्या सुकल्या गाठी झालो पोटी शीतल भव नदीचा झाला तारा या उतरा प्रसादे संदेहाच्या सुकल्या गाठी झालो पोटी शीतल तुका म्हणे मंगळ आता कोण जाता याहुनी संदेहाच्या सुकल्या गाठी झालो पोटी शीतल पायी मिठी पडवितो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा पांडुरंगा पांडुरंग प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह रागलो पावन झालो चराचरी मी करा कुसरी काहीच नेने
बोलतो वचनी अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णवृत्ती नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुरभूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढे इथून पुढे कामी रायगडी मंदिरे व सेवा जराया चरणास अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराशी जोडली गांची गाते वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती सारे तीर्थ धाम आपकी कारुण्य सिंधु भवदुःखहारे तुझवी शंभो मज कोण तारी आनंद बाबावली कीर्तनाला आहुन्यान बाबावली कीर्तनाला आम्हावरी कृपा करा ते जीवन जो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता मस्तक माझा पाया मस्तक धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडलितो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी
पंचवेद निर्माते श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा माथ्यातला नसून गाथ्यातला 4 चरणाचा, पाराही चरणाचा नाही फक्त 4 चरणाचा संतपर प्रकरणातील ज्या काळामध्ये मला संत भेट झाली त्या काळाला धन्यता देणारा अभंग आज चिंतन करता विठाला. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज गुरुवार महाआरती निमित्त आपण या धन्वंतरी महाराजांच्या सभा मंडपात या धर्म मंडपामध्ये आलो आहोत. आता श्रावण महिना चालू आहे, पाऊसही चालू आहे, तरी सुद्धा बरे आणि चांगले असे भाविक भक्त आज गुरुवारच्या नित्यनेमाने या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा तुमच्याकरता जोरदार टाळी वाजवा बरं. गायनाकरता जे उपस्थित आहेत कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, गुरुवारी हरिभक्त महाराज सोमनाथजी महाराज भोर, आमचे मच्छिंदर महाराज आणि सर्व भजनी मंडळ, संस्थेचे सर्व तुमच्याही आणि आमच्याही संस्थेचे सर्व विद्यार्थी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवारी बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व भक्तगणांच्या, सर्व माता मौल्यांच्या, पुरुष वर्गाच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंताना सुरुवात करतो. विठाला या ऐका, पर्व काळाविषयी सांगितले. कोणते कोणते पर्व काळ? पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, उत्तम उत्तम शिवरात्री. श्रावण महिना अतिशय पवित्र आणि पावन महिना आहे. या श्रावण महिन्यात भगवान कृष्ण परमात्माचा अष्टमीला जन्म आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य काय? ज्ञानोबरायांचा सोहळा तोही याच महिन्यात आहे. म्हणून हा श्रावण महिना अतिशय पवित्र आणि पावन आहे. आपली आज गुरुवारची कीर्तन सेवा, त्यात श्रावण महिना, त्यात आज पाऊस आणि पावसामध्ये आज आपली कीर्तन सेवा. आता कीर्तन म्हणजे काय? कीर्तन हे 4 पैलूंवर उभे असते. कोणते 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 4 पैलू? हाताने टाळी, मुखाने नाम, कीर्तनकाराच्या बोलण्यावरती केलेलं मनन आणि त्यातून घडलेलं परिवर्तन म्हणजे कीर्तन. विठाला हा कीर्तन सोहळा करायचा कशा करता? संतांचं म्हणणं आहे, समाज वागण्याने, बोलण्याने, खाल्ल्याने, पिल्ल्याने, उठल्याने, बसल्याने बदलावा ही संतांची धारणा आहे. हा सप्ताह करायचा कशा करता? या गुरुवारच्या महाआरती निमित्त एखादा तरुण या ठिकाणी आला आणि व्यसन मुक्त होऊन जर गेला तर हा कीर्तन सोहळा विनाकारण नाही, तर बाबांच्या गळ्यात जो विना आहे ना तोच या कीर्तनाला महत्वाचा आहे. विठाला खरं तर तुम्ही एकदम फ्रेश बसला आता, एकदम जसं नुकतंच सूर्यफूल जसं उमलत ना, गुलाबाचं फूल कळी जशी उमलती ना, एकदम तशीच एकदम टवटवी दिसताय. मी काय मी त्रिपुटी सांगत असतो, भोजन की शोभा थाली से, भोजन की शोभा, जरा बोलत जा, भोजन की शोभा ससुराल की शोभा साली से, भोजन की शोभा थाली से, ससुराल की शोभा साली से, और कीर्तन भजन की शोभा ताली से. कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. मी सांगत नाही, मग लागनिया पाया विघ्न तो तुम्हारा, लागनिया पाया
गद्दार टाळी वाजवली पाहिजे. पुरुष मंडळ तुम्हीही वाजवली पाहिजे. महिला मंडळ तुम्हीही वाजवली पाहिजे. ऐका, या जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभम त्रेमेवैतत् देवान गृहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रया. शंकराचार्य सांगतात महापुरुषाची भेट होणं दुर्लभ आहे. संत महात्म्यांची भेट होणं दुर्लभ आहे. त्यात मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं सर्वात दुर्लभ आहे. हे असून सुद्धा मनुष्य जन्म मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे. सहजासहजी मिळत नाही. मग सहजासहजी मिळत नाही. तिळक तिळक पुण्य साचल्याकडे फार जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हा हा मनुष्य जन्म मिळतो. आणि एकदा मिळाला की परत हा मनुष्य जन्म नाही. ऐका, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. सगळं पुन्हा पुन्हा प्राप्त करता येईल. सगळं पुन्हा पुन्हा प्राप्त करता येईल, परंतु ही नर शरीर एकदा की गेलं की पुन्हा प्राप्त करता येणार नाही. आता कोणतं ऐका, एखाद्याने जमवलेला पैसा आहे पुनर्वित्तमा. ऐका, एखाद्याने जमवलेला पैसा आहे, तो नास्ता खर्च झाला, किंबहुना आपण जमवलेला पैसा एखाद्या चोराने चोरून नेला. आपण 10 लाख नाही 50,000 का आपण परत जमवू. काबाड कष्ट करून तेवढा पैसा आपण जमवू शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. तुमचा एकदम जिवलग मित्र आहे. घासालाही सुद्धा न विसरणारा मित्र, अगदी जीवापाड प्रेम करणारा मित्र. काही कारणानिमित्त भांडण झालं, एक मित्र दुसऱ्या मित्रापासून दुरावला गेला, नाही दुसरा, परंतु तोच मित्र समजावून घालून तो मित्र आपण पुन्हा जोडू शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. सुभाषितकार म्हणतात, एखाद्याची बायको गेली पुढे माहेर लाव. एखाद्याची जर बायको गेली तर आपण पुन्हा दुसरी नका पुन्हा ती आणू शकतो. एखाद्याची नास्त एखाद्याची बायको अल्पशा आजाराने जर गेली तर आपण दुसरी बायको पुन्हा करू शकतो. भार्या म्हणजे काय? भार्या म्हणजे बायको. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. एखाद्याची जमीन आहे, 100 एकर जमीन होती, व्यसनाच्या आहारी गेला, जुगार खेळू लागला, जुगारामध्ये 100 एकर जमीन हरला, घरी आला, पश्चाताप झाला, काबाड कष्ट करून नाही 100 एकर पण 10 गुंठे जमीन घेऊ शकतो. हे सगळं पुन्हा पुन्हा प्राप्त करता येईल, परंतु हा नर शरीर, हा मानव जन्म एकदा की आपल्या हातातून गेला तर पुन्हा प्राप्त करता येणार. शेवटची पाणी एक मंत्र
हा नरदेव अचानकपणे आपल्या हातामध्ये आलेला आहे. टाळण्याकरता एक उदाहरण देतो, नीट लक्ष देऊन ऐका. एक आंधळा पुरुष होता. नदीमध्ये आंघोळी करता गेला. दुपारी सकाळी राजाने एक दौंडी दिलेली होती. जो कोणी मला जिवंत कावळा आणून देईल त्याला 50,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. एक आंधळा पुरुष नदीमध्ये आंघोळी करता गेला. स्नान आटोपलं आणि देवाला हात जोडायचे म्हणून हात वरती केले. हात वरती केले, हातामध्ये कावळा सापडला. त्या आंधळ्याच्या दैव कृपेने सुदैवाने त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडला. तो कावळा जसा आंधळ्याच्या हातामध्ये अचानक सापडला ना, तसंच हा मानव जन्म, हा नरदेव आपल्या हातात अचानकपणे सापडलेला आहे. त्यामुळे हा नरदेव एकदा की आपल्यापासून दुरावला गेला तर पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. केव्हा मिळतो? पाप आणि पुण्याची बेरीज ज्यावेळेस बरोबर होती त्यावेळेस हा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. ऐका, पाप आपण जर जास्त केलं तर नरकाला जावं लागतं. पाप आपण जर जास्त केलं तर नरकाला जावं लागतं. आणि पुण्य जर आपण जास्त केलं तर स्वर्गाची प्राप्ती होते. परंतु हा मनुष्य जन्म आपल्याला मिळत नाही. विठाला उदाहरण देतो. गुरुवाने नेहमी एक दृष्टांत देतात. एक उन्हाळ्याचे दिवस होते. एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या होत्या आणि आंबा पाडायला लागला होता. आता आंबा पाडायला लागला म्हणल्यावरती चोराची संख्या वाढतेच. त्या आंब्याचं राखण व्हावं म्हणून त्या शेताचा मालक त्या आंब्याखाली येऊन झोपायचा. एक दिवस काय झालं, दुपारचा असा वेळ होता, त्याला झोप लागली. वाऱ्याची एक मंद झुळूक आली आणि आंब्याची एक कैरी फळकली. कळालं ना? तुटली. जशी कैरी तुटली तशी मालकाच्या डोक्यात पडली. मालकाचा खडबडून जागा झाला. मग तो तर काय आंब्याची कैरी पडली. ती आंब्याची कैरी हातामध्ये घेतली आणि विचार करू लागला, ही कैरी जर मी आत्ता खाल्ली तर आंबट लागेल, तुरट लागेल. त्यापेक्षा ही कैरी आपण पिकल्यानंतर खाऊ. म्हणून काय केलं, ती कैरी जवळ घेतली, आंब्याच्या झाडावरती चढला आणि ज्या ठिकाणावरून आंब्याची कैरी पडली ना त्या ठिकाणी चिटकवण्याचा प्रयत्न करू लागला. रस्त्याने कबीर महाराज चालले होते. कबीर महाराजांनी विचारलं, काय रे बाबा, काय करतोस? म्हणे काय नाही महाराज, झोपलो होतो, अचानक कैरी पडली, डोक्यात पडली. कैरी हातात घेतली, विचार आला, ही जर कैरी मी आता खाल्ली तर आंबट लागेल, तुरट लागेल. मग ही कैरी मी पिकल्यानंतर खातो. म्हणून ज्या ठिकाणावरून पडली त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतोय. कबीर महाराज म्हणतात, बाबा अरे एकदा की आंब्यापासून तुटलेलं फळ पुन्हा त्या जागी लागू शकत नाही. जीवाचा आकांत कर तरी त्या जागी लागू शकत नाही. तू कितीही प्रयत्न कर, झाडापासून वेगळं झालेलं फळ जसं झाडाला चिटकू शकत नाही ना, तसं या मानव जन्म एकदा की आपल्या हातातून गेला तर पुन्हा पुन्हा प्राप्त करता येणार नाही. ही एक सुवर्ण सिद्धी भगवंताने आपल्याला दिली आहे. सात्विक माणसाला, ज्याने जास्त पुण्य केले त्याला, सात्विक माणसाला, संसारी माणसाला देव संधी देतो, यात काही नवल नाही. जो पापी आहे, नास्तिक आहे, अशा सुद्धा माणसाला देव जीवनामध्ये एक संधी देतो. त्यामुळे आपण जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थक व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर भजन हे आपण केलं पाहिजे. बरोबर ना? संसारिकाच्या अपेक्षा असतात. काय अपेक्षा असतात? 2चे 4 होऊ दे, 4चे 8 होऊ दे, 8चे 16 होऊ दे, 16चे 32 होऊ दे, वेल मांडवावर जाऊ दे, मांडव मोडला तरी चालेल, वेल वाढलाच पाहिजे.
म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात वाढावे संतान एखादा संसारिक आहे, झोपेमध्ये आहे, त्याला उठवलं आणि विचारलं काय रे, काय अपेक्षा आहे तुझ्या? तो काय म्हणणार, वाढावे संतान, मुळे व्हावे धनवान. एवढीच अपेक्षा. अन्न वस्त्र निवारा ही जशी संसारिकाची जशी अपेक्षा आहे ना, तशीच हा मानव जन्म मिळून हा नरदेह मिळून उपयोग नाही, तर हा मानव जन्म मिळाल्यानंतर यात मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं सर्वात दुर्लभ आहे. विठ्ठल कशाला म्हणायचं मुमुक्ष अवस्था? जन्माला आल्यानंतर हा भगवान परमात्मा मला जीवनामध्ये जोडता आला पाहिजे, त्या भगवंताची माझ्यावरती कृपा झाली पाहिजे, त्या भगवंताच्या चरणावरती मला भगवंताने घेतलं पाहिजे, माझा देह भगवंताच्या चरणी सोडता आला पाहिजे, देवाने माझ्यावरती कृपा करावी. हा जसा अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा ठेवणं यालाच म्हणतात मुमुक्ष अवस्था. विठ्ठल ही मुमुक्ष अवस्था आमच्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी का ठावस तुम्हा कोणा. तुकोबाराय रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारताय, माझे देव माझ्यावरती कृपा करेल का? त्या देवाची माझ्यावरती कृपा होईल का? कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी का ठावस तुम्हा कोणा. लागून या पाया येतो लोटांगणी, आता तरी याची सांगा कोणी. प्रत्येक व्यक्तीला विचारताय, देव माझ्यावरती कृपा करेल का? काय कृपा करील मज, काय लाज राखील. देव माझ्यावरती कृपा करेल का? कायमी उद्धार पावे ऐका, देवावरती मुमुक्ष अवस्था म्हणजे काय? देवावरती नितांत प्रेम करणं. भागवतामध्ये एक गोड दृष्टांत सांगितलं जातं. कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेमध्ये आले, कंसाचा वध केलाय आणि भगवान कृष्ण परमात्मा स्वनेचे द्वारकेचे राजे झाले. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला.
देवाला त्या गोकुळवासियांच्या आठवणी येऊ लागली, ज्या गवळणीच्या अंगा खांद्यावरती खेळले, ज्या गवळणीच्या हातामधून दही दूध तूप लोणी खाल्लंय, ज्या गोकुळवासियांच्या समवेत भगवान कृष्ण परमात्म्याने खेळ खेळले, त्या गोकुळवासियांच्या आठवण येऊ लागली. त्यात प्रकार असा घडला, देवाचं पोट दुखू लागलं. भगवंताने उद्धवजींना बोलवलं. अरे उद्धवा, फार पोट दुखतंय रे, काहीतरी औषध केलं पाहिजे. जा, अनेक हुशार असणारा वैद्य त्या वैद्याला बोलून घेऊन ये. उद्धवजी जातात. पंचभूतीतील सर्वात हुशार आणि स्पेशालिस्ट असणारा डॉक्टर त्या डॉक्टरला घेऊन येतात. डॉक्टर भगवान कृष्ण परमात्म्याचा हात हातामध्ये घेत आहे. नाडी तपासली, औषध दिलं आणि सांगितलं, देवा एवढं औषध घ्या, तुम्हाला तात्काळ बरं वाटेल. औषध घेतलं पण बरं काही वाटलं नाही. भगवंताने परत सांगितलं, उद्धवा अरे औषध सुद्धा घेतलं रे, पण तरी सुद्धा बरं वाटलं नाही. जरा चांगला, जरा हुशार डॉक्टर घेऊन ये की जरा. असे 5-50 डॉक्टर गेले, औषधही घेतलं, परंतु देवाचं पोट दुखायचं थांबलं नाही. उद्धवजीला जरा शंका वाटू लागली. उद्धवजी महाराज गेले, हात जोडले, देवा अहो एवढे वैद्य केलेत, एवढे औषध घेतले, तरीही तुमचं पोट दुखायचं थांबलं नाही. आता तुम्हीच सांगा, तुमच्या पोटावरचं औषध तरी काय? भगवान कृष्ण परमात्मा म्हणताय, विचारलं म्हणून सांगतो, जो माझ्यावरती नितांत प्रेम करतो ना, त्याच्या पायाखालची चिमूटभर माती पाहिजे. उद्धवजी म्हणजे आता भविष्याला जातो, लय मोठा कीर्तन सोहळा चालू आहे, सगळे भाविक भक्त संत मंडळी त्या ठिकाणी आले आहेत. अहो चिमूटभर काय, टँकरभर माती घेऊन येतो. एका उद्धवजी महाराज एका ऋषींकडे गेले, सांगितलं, उद्धवजी जा. एका ऋषीकडे गेले, नमो नारायण नमो नारायण. ऋषीने आसन सोडलं आणि खाली आले. ऋषीचे पाय वरती होते, हात खाली होते, डोकं खाली होतं. ऋषीने आसन सोडले आणि पायावरती उभे राहिले. काय उद्धवजी, काय काम काढलं? म्हणे काय नाही, देवाचं पोट दुखतंय, औषध आणण्याकरता आलोय. तुमच्या पायाखालची चिमूटभर माती पाहिजे. तुम्ही देवावरती प्रेम करता ना, देवाचा रात्रंदिवस भजन करताय ना, मग तुमच्या पायाखालची फक्त चिमूटभर माती पाहिजे मला. ऋषीने गोड उत्तर दिलं, अरे उद्धवा, मी रात्रंदिवस देवाचं भजन करतोय, तोंडातून वेगळा शब्द नाही येता, फक्त कृष्णाचंच भजन करतोय, पण तो देव आतापर्यंत माझ्या स्वप्नात सुद्धा आला नाही. मी माती देणार नाही. असं फिरत 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 औषध पुढे भेटलं नाही, ते माती पुढे भेटली नाही. शेवटी गोकुळात प्रवेश केला. गोकुळात प्रवेश केल्याच्या नंतर लोकांना वाटलं, त्या गवळणीला वाटलं, आमचा कृष्ण भगवान परमात्माच आला की काय. कारण उद्धवजी महाराज आणि भगवान कृष्ण परमात्मा अगदी हुबेहूब दिसत होते. जवळ आल्यानंतर बघितलं, हा तर आमचा देव नाही, हा दुसराच कोणीतरी आहे. कोण तुम्ही? काय नाव तुमचं? म्हणे माझं नाव उद्धवजी. हो, तुम्ही तर देवाचे अतिशय जवळचे मित्र ना. हो. आमचा देव कसा आहे? बरं आहे ना देवाचं? काय विचारलं? बरं आहे ना देवाचं? अहो, आपण पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा, आळंदीला जा, कधी विचारलंय का तुम्ही, देवा बरं आहे का तुमचं? मंदिरात जातो, देवापुढे जातो, हात जोडतो, देवा मला हे नाही ते भेटू दे, देवा मला ते नाही हे भेटू दे, सगळी यादी सांगतो. माझी बायका बरं सुखी असू दे, गुरढोर सुखी असू दे, दारापुढे गाडी येऊ दे, बंगला मोठा होऊ दे, दुसरा नाही तिसरा मजला सोडू दे. पण देवाला कधी विचारलंय का, युगे 28 विटेवरी उभा आहे, देवा तुझे पाय दुखत नाही का? असं विचारलंय का कधी? बाबांजवळ येता तुम्ही,
दर्शन घेतात. बाबा आज हे दुःख नाही, आज ते दुःख नाही, आज हा त्रास झालाय, आज तो त्रास झालाय. तुम्ही कधी विचारलंय का बाबा तुमचं बरं आहे का? बोटं मोजणे इतके असतील की जे बाबाला विचारत असेल बाबा तुमचं बरोबर बरं आहे का? अरे त्या देवाला विचारलं पाहिजे, देवा अरे युगी 28 विटेवर उभा आहे, देवा तुझे पाय दुखत नाही का? आपण फक्त आपली यादी वाचून दाखवतो. त्या देवावरती नितांत प्रेम केलं पाहिजे. त्या गवळणीने विचारपूस केली आमचा देव बरा आहे का? हो म्हणे देव सुखी आहे, पण एक औषध पाहिजे. म्हणे कशाचं औषध? म्हणे अहो देवाचं पोट दुखतंय, फार दिवस झाले, लय वैद्य केले, अनेक औषधं घेतले, परंतु देवाचं काय पोट दुखायचं थांबलं नाही. एक औषध पाहिजे. म्हणे काय औषध आहे? जीवाचा आकार तर करू पण तुला औषध मिळवून देऊ. सांगितलं पुढे जायची गरज नाही, फक्त जो देवाचं नामचिंतन करतोय, देवावरती नितांत प्रेम करतोय, देवाचं रात्रंदिवस भजन करतोय, भक्त आहे, त्या भक्ताच्या पायाखाली चिमूटभर माती पाहिजे. एक गवळण अशी खांबाला टिकून बसलेली होती. तिच्या कानावरती शब्द पडले की फक्त चिमूटभर माती पाहिजे. गवळण उठली, एका मातीचा ढिगारा होता, त्या ढिगारावरती आली, थै 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 नाचली आणि सांगितलं उद्धवा अरे चिमूटभर काय पाहिजे तेवढी घेऊन जा. उद्धवजी महाराजाला जरा रागच आला. उद्धवजी महाराज रागात बोलू लागले, म्हातारे अगं तुला माहित आहे का तुझ्या पायाखालची माती जर देवाने खाल्ली तर तुला नरकात जावं लागेल. त्या म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हातारीने गोड उत्तर दिलं, उद्धवा अरे नरकाची भीती कोणाला दाखवतो? उद्धवा अरे नरकाची भीती कोणाला दाखवतो? माझा देव, देवाला जर बरं वाटत असेल एकदा काय 1000 वेळा नरकात जायला तयार आहे, फक्त माझा देव सुखी असला पाहिजे. यालाच म्हणतात मोक्ष. तुझी बाई नगा जीवापासून आवडला पाहिजे. मी 3 मुद्दे आपल्या पुढे मांडले होते. कोणते 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 कोणते? हा मानव जन्म मिळणं दुर्लभ आहे, त्यात मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं सर्वात दुर्लभ आहे, आणि त्यातल्या त्यात महापुरुषाची भेट होणं, संत भेट होणं जीवनामध्ये अतिशय दुर्लभ आहे. कोणाला म्हणायचं संत? कोणाला म्हणायचं? जे चमत्कार करतात त्याला संत असं म्हणतात, बरोबर ना? अहो चमत्कार गारुडी सुद्धा करतो. एक दिवस काय झालं, सोमवारचा बाजार, बरोबर ना, राजूरचा सोमवारचा बाजार भरला. एक गारुडी आला, आपलं गाठोडं टाकलं, अगदी दत्त मंदिराच्या समोर असं रिंगण टाकलं आणि रिंगणामध्ये उभा राहिला. उभा राहिल्याच्या नंतर चमत्कार करायचं ठरवलं. काय केलं, त्या आखलेल्या रिंगणामधून हातामध्ये माती उचलली, अशी तोंडापुढे नेली आणि काहीतरी पुटपुटला. तुम्ही तो पिक्चर बघितला का, झपाटलेला? ओम बघू गे बघणी भागोदरी बदमास ओम भट भट
स्वाहा असं काहीतरी पुटपुटला आणि अशी मूठ उघडून दाखवली तर त्या मातीची साखर तयार झाली होती. काय झाली होती? तुम्ही नावं पण घेईना. तुम्हाला डायबिटीज आहे का? नाही, असं तर औषध घेऊन जा. साखर तयार झाली. मला सांगा, जर मुठीला जर साखर तयार होत जर असली तर आम्हाला वाटत नाही आपण ऊस पिकवायची गरज आहे, कारखान्याचीच गरज काय. मग काय करायचं? असं त्या ट्रकीने असा मातीचा ढीग लावायचा, 5-50 अशी गारोडी गोळा करायची, ढिगाऱ्यावरती नेऊन बसवायची आणि मुठीला साखर तयार करायची. होईल का? त्या गारोडीने करून दाखवली. मला सांगा, ती साखर आपण जर चहामध्ये घातली तर चहा गोड होईल का मात्रट होईल? काय होईल? ही साखर आपण जर बरं, साखरेचा स्वभाव काय? गोड. लहान पोराने खाऊ द्या, कशी लागेल? मोठ्या माणसाने खाल्ल्यावर, रात्री खाल्ल्यावर, दिवसा खाल्ल्यावर, तुम्ही खाल्ल्यावर, आम्ही खाल्ल्यावर, सगळ्यांच्या समोर खाल्ल्यावर आणि चोरून खाल्ल्यावर. चोरून खाता का? साखरेचा स्वभाव आहे गोड. ती साखर जर चहामध्ये टाकली तर साखरेचा चहा होणार नाही, चहाचा वेगळाच प्रकारचा आहे. ती साखर जर आपण तोंडात टाकली, टाकताना मात्र साखर होती पण तोंडात पडताना मात्र त्याची मातीच पडेल. ऐका, मला हे सांगायचंय की चमत्कार करणारे संत नसतात. मग तुम्ही म्हणाल चमत्कार तर ज्ञानोबा यांनी पण केला. रेड्याच्या मुखातून वेद बनवले, निर्जीव भिंत चालवली. चमत्कार तर तुकोबारायांनी पण केला. जरी दगडा सहित बया कार्याला जैसे आया. अहो, चमत्कार तर आमच्या एकनाथ महाराजांनी सुद्धा केला. चमत्कार तर आमच्या नामदेव महाराजांनी पण केला. सगळ्या संतांनी चमत्कार केला. मग चमत्कार करणारे संत नसतात का? चमत्कार संत चमत्कार नाही करत तर वेळ प्रसंगी संत महात्मे साक्षात्काराने आपला महिमा दाखवल्याशिवाय राहत नाही. याला संत असं म्हणतात. महाराज म्हणतात, अशा संतांची खरं सांगू का, तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रकार जरा वेगळा घडलाय. आपल्याला गुरुकडे जावं लागतं, पण तुकाराम महाराजांचं जरा वेगळं आहे. तुकाराम महाराजांचं काय भाग्य असेल. तुकोबराय गुरुकडे गेले नाही तर गुरुच तुकोबरायांकडे आले. सापडविले वाटे सापडविले वाटे जाता रंगेश नाना मस्तकी तो जाना ठिबीला कर. बाबाजी आपुले
मंत्र दिला राम. हे सर्व कधी घडलं? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. असे ज्या काळामध्ये असे संत मला ज्या काळामध्ये भेटलेत ना, तो काळ धन्य आहे. अभंगाचं प्रथम धन्य काळ संत भेट अतिशय अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेट. संतांची भेट जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. सहजासहजी होत नाही, सहजासहजी होत नाही. पण आपल्याला संतांची भेट झाली बरं. ज्या काळात संत होते, ज्यावेळेस ज्ञानोबा होते, तुकाराम महाराज होते, एकनाथ महाराज होते, त्याही काळात लोकांना संत कळले नाही. आताही संत आहेत परंतु लोकांना कळत नाही. आपल्याला संत भेट झाली का नाही? झाली. आपल्याला बाबांचं दर्शन झालं, ते अर्थी ज्ञानोबांचं दर्शन झालं. बाबांचं दर्शन झालं म्हणजे तुकाराम महाराजांचं दर्शन झालंय, आणि बाबांचं दर्शन झालं म्हणजे साक्षात पंढरी परमात्म्याचं दर्शन झालंय. तुम्हाला नाही पंढरपूरला जाता आलं, नाही आळंदीला जाता आलं, नाही देऊला जाता आलं, नाही त्र्यंबकेश्वरला जाता आलं, फक्त दर गुरुवारी बाबांची इथे या वारीला जायचं पुण्य इथं आल्याच्या नंतर भेटेल.
रायाचा रायाचा माझ्या सद्गुरू रायाचा माझ्या सद्गुरू रायाचा रायाचा माझ्या सद्गुरू रायाचा जय हो हे भगवाना परमाया त्यामुळे जीवनामध्ये संतांची भेट होणं अतिशय गरजेचं आहे. देवावरती प्रेम करा, आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. संतांवरती प्रेम करा, कधीच काही कमी पडणार नाही. हे जरी नाही करता आलं तरी एक करा, फक्त घरामध्ये रोज ज्ञानेश्वरीच्या वाचा, एक तरी ओवी अनुभवावी. नाही वाचता आली जास्त तर रोज एकच ओवी वाचा, पण वाचा. जीवनामध्ये जर ज्ञानेश्वरी वाचली ना, मला वाटत नाही तुमच्या जीवनामध्ये काही प्रश्न राहतील. त्या प्रश्नांच्या गाठी सुटल्या जातील. अभंगाचं दुसरं चरण, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. त्या संदेहांच्या जर त्या संशयांच्या गाठी सुटल्या गेल्या आणि अंतःकरण शुद्ध झालं, ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध झालं ना, तो काळ माझ्यासाठी धन्य आहे. आणि धन्य असला तरी ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध झालं, देवावरची माझ्यावरती कृपा झाली, त्या देवाच्या कृपा आशीर्वादाने मला संतांची भेट झाली. भवनदी मी तरुण गेलो. आणि ही जर कोणत्या कशामुळे होत असेल, ज्यांच्यामुळे होत. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या म्हणी, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. विठोबा
देवावरती प्रेम करा, संतांवरती प्रेम करा, देवावरती नितांत प्रेम करा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. हा देह गेला तरी चालेल, परंतु देवावरती प्रेम करा, प्रेम करा आणि प्रेम करा. जसं मुला बाळांवरती प्रेम करता, बायको जसं प्रेम करता, त्याच्यातलं थोडंच देवावरती करा, पण करा. देवावरती जर प्रेम केलं नाही तर काय काय होतं, काय होतं? सगळंच होतं, बरोबर ना? फक्त देवावरती प्रेम करा. आणि हे पण जरी नाही कळलं तर काय, हे जरी नाही कळलं तरी हे जरी साथ
आपल्यापुढे बोलण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभंग सोडवणं हे आमचं काम नाही आणि अभंग कोणाला सोडवता आला अजूनपर्यंत कोणाला सोडवता आला नाही. अभंग पहिल्या चरणावरती जे चिंतन केलंय त्यातून जे नेता येईल ते घेऊन जा, नाहीच काही नेता आलं तर माझं मला परत द्या. पण देवावरती प्रेम करा, ज्ञानेश्वरी वाचा, जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. जे काही बरोबर आहे ते बरोबरांचं आहे. एखादा शब्द वाईट गेला असेल तर माझं मला परत द्या. आई वडिलांच्या अंतकरणाने मला माफ करा. आणि झालेली सेवा धन्वंतरी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या, बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. निवृत्ती रामदेव ज्ञानेश्वर भगवान की, ये कृपा है संत निवृत्तिनाथ भगवान की, ये कृपा है संत कोणार्नाथ बाबा की, वरना मुझमें कोई बात नहीं.